ओम शांति। संगम युग उत्सव का युग है। उत्सव मनाना अर्थात अविनाशी उमंग उत्साह में रहना। आज त्रिदेव रचता त्रिमूर्ति शिव बाप अपने रूहानी डायमंड्स के साथ डायमंड जुबली व डायमंड जयंती मनाने आए हैं। इसी विचित्र जयंती को डायमंड जयंती कहते हो, क्योंकि बाप अवतरित होते ही है कौड़ी समान आत्माओं को हीरे तुल्य बनाने। तो बाप दादा चारों ओर के बच्चों को, जो हीरे से भी अमूल्य है, सबको सामने देख रहे हैं। तर महाशिवरात्री शिवजयंतीच्या निमित्ताने बाबा आलेले होते। तर बाबा आपला परिचय देत आहे। त्रिदेव रचता त्रिमूर्ति शिव, ब्रह्मा विष्णु शंकर का रचयिता परमात्मा शिव बाबा, रूहानी डायमंड्स आपण आत्मा हिऱ्यासारखे, त्यांना भेटण्यासाठी बाबा आलेला आहे। आणि ही हिरेतुल्य जयंती आहे, कारण बाबा येतात आपल्याला कवडीपासून हिऱ्यासारखं बनवतात। तर संगमयुग हिऱ्यासारखं युग आहे, सतयुग सोन्यासारखं आहे, कारण बाबा इथं आपल्याला सुंदर पुन्हा पहिल्यासारखा हिरा बनवतो। आणि डायमंड जुबली म्हणजे जवळपास या यज्ञाला स्थापन होऊन त्यावेळेला 60 वर्ष झाले होते। हीरक जयंती त्याला म्हणतात। दिल का आवाज दिलाराम के पास पहले पहुंचता है, वैसे भी शिव जयंती को उत्सव कहते हैं। यथार्थ रीति से उत्सव आप ब्राह्मण ही मनाते हो, क्योंकि उत्सव का अर्थ ही है सर्व उत्साह उमंग में रहे। तो आप जो भी बैठे हो, सभी के दिल में उत्साह और उमंग कितना है? अविनाशी है या आज के लिए है? अविनाशी है ना। इसलिए बाप दादा इस श्रेष्ठ संगम युग को उत्सव का युग कहते हैं। हर दिन आपके लिए उत्साह संपन्न है, हर दिन उत्सव है। तर दुनियेमध्ये उमंग उत्साहामध्ये कधी राहतात आत्मे? जेव्हा एखादा सण आहे, सणाच्या दिवशी किंवा एखादा समारंभ आहे, प्रोग्राम आहे एखादा, किंवा मग कुठे बाहेर फिरायला गेलेले, त्यावेळेला ते एक वेगळा नशा असतो, एक वेगळ्या उत्साहामध्ये ते राहतात, ज्यांना त्याच्यामध्ये मजा वाटते। लेकिन बाबा कह रहे हैं कि तुम्हारा ये जो संगम युग है, ये संपूर्ण संगम युग उमंग उत्साह का युग है। हर दिन हमारे लिए उत्सव है। त्यांच्यासाठी एक दिवस दुनियेमध्ये कुठे गेले, काही आहे, काही निमित्त आहे, काही विशेष प्रसंग आहे, तर त्यावेळेला उत्साह, आता तो पण उत्साह राहिलेला नाहीये तसं जर बघितलं तर, ते पण त्याच्यामध्ये पण चालतात गडबडी सगळ्या। पण पकडू आपण की त्या दिवशी उत्साहामध्ये एक दिवस खूप चांगली स्थिती, खूप चांगल्या मूड मध्ये, कंटिन्यूअस नहीं राहत ती स्थिति। लेकिन बाबा कह रहे हैं कि तुम्हारे लिए तो हर दिन उत्सव है, हर क्षण उत्सव है, क्योंकि हमारा भगवान से मिलन चल रहा है। भगवान से मिलन का ये संगम युग है। और भगवान कौन है? भगवान उमंग उत्साह का बादशाह है, भगवान आनंद का सागर है। वो उसके जैसा हमें बना रहा है। जैसा बाबा है, उमंग उत्साह वाला है, आनंद वाला है, खुशी है उसके पास, सुख है, और वो उसके जैसा हमें बनाने के लिए आया है, और उसका वो कार्य चल रहा है। आपण जर त्याचा हात पकडून ठेवलेला आहे, तर तो कंटिन्यूअस आपल्याला ते सगळं देतोय जे त्याच्याकडे आहे। तर त्यामुळे बाबा म्हणतात तुमचं टेम्पररी उत्सव नाहीये, टेम्पररी उमंग उत्साह नाहीये, हा कंटिन्यू उत्सव चालू आहे। संगम युग म्हणजेच उत्सवाचं युग आहे। आणि आतमध्ये तुम्हाला
सदा उमंग उत्साहाच्या स्थितीमध्ये राहायचे. कधीही मूड ऑफ नाही, कधीही निराश नाही, कधीही परेशान नाही, कधीही कोणत्याही कारणामुळे कशामुळे टेन्शन नाही. अशी स्थिती तुमची आता पाहिजे. कारण अभी बाबा हमें ज्ञान रत्न दे रहा है, गुणों से सजा रहा है, शक्तियां भर रहा है हमारे अंदर. तो हम अभी उमंग उत्साह में नहीं रहेंगे, अभी खुश नहीं रहेंगे तो कब रहेंगे? और हम नहीं रहेंगे तो कौन रहेगा? स्वतःला हा प्रश्न विचारायचा आहे आपण. क्या आपले हे दिवस आहे आता आनंदामध्ये राहण्याचे खऱ्या अर्थाने, क्योंकि भगवान का साथ है. पुरुषार्थ करून आनंदामध्ये राहायचंय. खूप चांगल्या प्रकारे आनंदमयी स्थितीमध्ये आपल्याला पुरुषार्थ करायचा आहे. सतयुगामध्ये आपण आनंदामध्ये राहू, त्याच्यासाठी पुरुषार्थाची आवश्यकता नाही. ते ऑटोमॅटिक स्थिती आहे. ऑटोमॅटिक आपण तिथं आनंदामध्ये, सगळंच चांगलं आहे, सगळेच चांगले, आणि त्यामुळे तिथं काही वेगळं काही करायची आवश्यकता नाहीये. पण इथं आपण या दुनियेमध्ये राहतोय आणि या दुनियेमधून आपल्याला पास होऊन पुढच्या दुनियेमध्ये जायचं, इतक्या सुंदर दुनियेमध्ये. तर त्यासाठी आपल्याला इथं, आणि आपण उमंग उत्साहामध्ये नाही राहू तर काहीच करू शकणार नाही. आनंदाची स्थिती नसेल तर जे बाबा सांगतोय ते करूच शकणार नाही आपण. म्हणून आनंद, प्राप्तीचा आनंद आपल्या बुद्धीमध्ये पाहिजे की मुझे कौन मिला है और मेरा कैसे श्रेष्ठ भाग्य बन रहा है. या दुनियेमध्ये थोड्या गोष्टीमध्ये आनंद घेतात, थोड्या गोष्टीमध्ये नाराज होऊन जातात. काही थोडंसं आपल्या मनासारखं झालं तर एकदम आनंदमय स्थिती, आणि त्याच्यामध्ये पण मनासारखं कोणाच्या मनासारखं होऊ शकत नाही. काही ना काही प्रॉब्लेम त्याच्यामध्ये येत राहतात. म्हणून इथल्या गोष्टीमध्ये आनंद घ्यायचं ठरवलं तर दुःखीच राहणार आपण, टेन्शनमध्येच राहणार. इथल्या गोष्टीमध्ये बाबा म्हणता इथं तुम्ही अपेक्षाच करू नका, ये छीछी दुनिया आहे, इथं कसला आनंद, छीछी मधून कसला आनंद. तो हमें आनंद में रहना है, बाबा के साथ के और आने वाले हमारे दुनिया को देखते हुए आनंद में रहना है. तो उमंग उत्साह हमारा सदा कायम रहेगा. अगर हम बाबा को देखते रहेंगे, आने वाले हमारी दुनिया को देखते रहेंगे, तो सदा हम उमंग उत्साह में रहेंगे. हर दिन हर पल हमारे लिए उत्सव है. जो गायन है, आप लोग टॉपिक रखते हो अनेकता में एकता. तो प्रैक्टिकल में अनेक देश, अनेक भाषाएं, अनेक रूप रंग, लेकिन अनेकता में भी सबके दिल में एकता है ना. भारताविषयी म्हटलं जातं किंवा मग ज्ञानामध्ये पण टॉपिक ठेवले जातात, त्या विषयावर भाषण केलं जातं की अनेकता में एकता कैसे हो. भारतामध्ये म्हणतात अनेकतेमध्ये एकता आहे, पण आपण बघतो की अनेकतेमुळे आता अनेकता वाढत चाललेली आहे, दूरी वाढत चाललेली आहे. समाजामध्ये, धर्मामध्ये, जातीमध्ये, घराघरामध्ये. तो यहाँ पे तो अनेकता ही अनेकता है. लेकिन बाबा हमें सिखाता है अनेकता में एकता, कि अलग अलग धर्म है, अलग अलग जाति है, अलग अलग टाइप के अलग सोच वाले लोग हैं, अलग अलग उनके मत है, लेकिन तुम्हें एकता लानी है, एकता लानी है. तो अनेकता में एकता. तो प्रैक्टिकल में अनेक देश, अनेक भाषाएं, अनेक रूप रंग, लेकिन अनेकता में भी सबके दिल में एकता है. बाबा के बच्चे अनेक देश के हैं, अनेक भाषाएं हैं, उनके अलग अलग रूप रंग हैं, लेकिन सबके दिल में एकता है. सबके दिल में एक ही बात है, सबके दिल में एक ही ज्ञान है, सबके दिल में एक ही बाबा है, जो बाबा के बच्चे हैं. तर खऱ्या अर्थाने अनेकतेमध्ये एकता आपल्याला इथं बघायला मिळते बाबाच्या बच्चांमध्ये, क्योंकि एक बाप है. अनेकता में एकता क्यों है? क्योंकि हम सब का बाप एक है, एक बाप के हम सब बच्चे हैं. या जाती धर्माच्या बंधनापासून आपण खूप दूर निघून गेलेलो आहे. हम डायरेक्ट उस परमात्मा की संतान है. चाहे अमेरिका से आए हो, चाहे अफ्रीका से आए हो, लेकिन दिल में एक बाप है, एक श्रीमत पर चलने वाले हो. तो बाप दादा को अच्छा लगता है कि अनेक भाषाओं में होते हुए भी मन का गीत, मन की भाषा एक ही है. मनाची भाषा, मनामध्ये जे जे काही चाललेलं आहे बाबाविषयी, ज्ञानाविषयी, ते तर सगळ्यांचं एकच आहे. भाषा भले बोलण्याची वेगळी असेल, देश वेगळा असेल, पण मनाच्या भावना तर सगळ्यांच्या सेम झालेल्या जवळपास, कारण ज्ञान एक आहे, बाप एक आहे. सबके मन की भाषा एक है और एक ही शब्द है मेरा बाबा. आपल्याला पण, आपण पण आपल्याला स्वतःला बघायचं की आपण या विश्व परिवाराचे सदस्य आहे.
आता आपण एका जातीचे, एका धर्माचे, एका कुळाचे नाही. यावरून बाबा काय शिकवतोय आपल्याला की आपण सगळ्या विश्वाचे, सगळं विश्व आपला परिवार आहे. ते कोणी कुठला का असत नाही आणि कोणत्या जातीचा असत नाही. हम सब एक बाबा के बच्चे हैं और हम सब कहते हैं मेरा बाबा. हम सब कहते हैं मेरा बाबा. तो अगर वो मेरा बाबा है, सबका एक ही बाबा है, तो हम सब एक हो गए. उत्साह में रहने वाले अर्थात सदा उत्सव मनाने वाली श्रेष्ठ आत्माएं हो. कभी भी उत्साह कम नहीं होना चाहिए. पहले भी सुनाया था, ब्राह्मण जीवन का सांस है उमंग उत्साह. अगर सांस चला जाए तो जीवन सेकंड में खत्म हो जाएगी ना. ब्राह्मण जीवन में यदि उमंग उत्साह का सांस नहीं तो ब्राह्मण जीवन नहीं. बाबा म्हणताय श्वास चालू आहे, श्वास संपला की ते आत्मा शरीर सोडून गेली, याचा अर्थ असा होतो. तो ऐसे ही यहां पर अगर ब्राह्मण जीवन में उमंग उत्साह नहीं है तर ब्राह्मण जीवन संपलं, मृत्यू झाला. ब्राह्मण जीवनामधून मृत्यू झाला. उमंग उत्साह खूप महत्वाचा आहे. बाकीचे सगळे गुण शक्ती आपल्यामध्ये केव्हा येतील, जेव्हा आपल्याला इंटरेस्ट आहे या ज्ञानामध्ये, जेव्हा आपण उमंग उत्साहामध्ये राहून या ज्ञानामध्ये पक्के होत चाललेलो आहे. बाबाचा हात पक्का पकडून ठेवलेला आहे, मजा घेतोय आपण या संगमयुगाची. जर हे नाही राहिलं तर आपण जबरदस्ती किती दिवस येत राहणार इथं, जबरदस्ती किती दिवस बाबांचे बनून राहणार, नाही राहू शकत. अगर मन में ही इंटरेस्ट नहीं है, उमंग उत्साह नहीं है कि कितना सुंदर जीवन मिला है, कितना श्रेष्ठ बाबा मिला है, कितनी सुंदर दुनिया अब आने वाली है और थोड़ा समय बचा है, थोड़े समय के बाद मुझे श्री कृष्ण के साथ रास करने का चांस मिलने वाला है, मुझे लक्ष्मी नारायण की राजधानी में रहने का चांस मिलने वाला है, इतनी सुंदर दुनिया में देखूंगा. आणि बाबांनी सांगितलं अगर यहां से निकल गए, कालच सांगितलं की यहां से निकल गए, मृत्यू हो गई तो माया फिर अपने कब्जे में ले लेती. मग सगळं कॅन्सल. 21 जन्म का जो भाग्य बनने वाला था वो कॅन्सल. तर बाबा आज सांगताय आपल्याला की जर इथून मरायचं नसेल, जर आपलं हे भाग्य समाप्त करायचं नसेल तर उमंग उत्साह कंटिन्यू असला पाहिजे. उमंग उत्साह असेल, आपण मजा घेतोय या ज्ञानाची, बाबांच्या व्हायब्रेशनची, तर आपण इथून जाऊच शकत नाही. किती मनामध्ये माया संकल्प आणू द्या, पण आपण हे ज्ञान सोडून जाऊ शकत नाही. तर उमंग उत्साह कंटिन्यू आपल्याला ठेवायचा. एकदा क्लिअर झालं आपल्याला की हा एकदम सर्वोच्च आणि श्रेष्ठ मार्ग आहे, डायरेक्ट जो सर्वात श्रेष्ठ आहे, सगळ्यात मोठा आहे, सर्व शक्तिवान आहे, ज्याच्यापेक्षा मोठं कोणी नाही, त्याचे आपण झालेलो आहे, त्याची मुरली ऐकतोय, हे जेव्हा आपल्या मनामध्ये क्लिअर होऊन जातं एकदम पक्क, तर मग हा उमंग उत्साह पण कमी होणार नाही आणि आपल्या मनामध्ये संकल्प पण येणार नाही की नाही आता मला या रस्त्यावरती नाही चालायचं. जो सदा उमंग उत्साह में होगा वो फलक से कहेगा कि ब्राह्मण है ही उत्साह उमंग के लिए. और जिसका उमंग उत्साह कम हो जाता है, जो सदा उमंग उत्साहामध्ये त्याचं काय, त्याचं तो काही प्रॉब्लेम येऊ द्या, तो म्हणेल की बस मला उत्साहामध्ये राहायचं, मला मजेमध्ये राहायचं, बाबा बैठा है, बाबा बैठा है. और बाबा ने कहा है बच्चे तुम चिंता मत करो, मैं बैठा हूं. जब हम बाबा से कनेक्टेड रहेंगे, बाबा शक्ती भरता रहता है हमारे अंदर. असं नाही की तो येऊन सगळं आपलं क्लिअर करून निघून जाईल, पण तो आपल्यामध्ये शक्ती भरतो, आपल्याला शक्तिशाली बनवतो आणि आपण परिस्थितीला निपटतो. मग तो और जिसका उमंग उत्साह कम हो जाता है उसके बोल ही बदल जाते हैं. ज्याचा उमंग उत्साह कमी झालेला आहे, लक्षण सांगतोय बाबा. कोणाचा उमंग उत्साह कमी झालेला आहे, कशावरून ओळखायचं, या ज्ञानामध्ये उमंग उत्साह कमी झालेला आहे. वो क्या कहेगा, उसके शब्दों से पहचान हो जाएगी. वो कहेगा है तो सही, होना तो चाहिए, हो जाएगा. तो ये भाषा और उस भाषा में कितना अंतर है. जो उमंग उत्साहामध्ये तो म्हणेल की आपल्या उत्साहाचंच जीवन आहे, मजा घ्यायची आपल्याला, बाबा बैठा आहे. आणि जो उमंग उत्साह ज्याचा कमी झालेला आहे तो काय म्हणेल, है तो सही, होना तो चाहिए, हो जाएगा. ही ढिल्लेपणाची भाषा. तो ये भाषा और उस भाषा में कितना अंतर है, उसके हर बोल में तो जरूर होगा.
तो होगा उसके हर बोल में। क्या बोलेगा वो? होना तो चाहिए, व्हायला तर पाहिजे, मैं करूंगा हो जाएगा नहीं, होना तो चाहिए। ढिल्लेपणा येऊन जाईल त्याच्यामध्ये, दृढता नहीं राहणार। तो ये जो तो होता है ना, ये उमंग उत्साह का प्रेशर कम होने से ही ऐसे बोल, कमजोरी के बोल निकलते हैं। म्हणताय उमंग उत्साहाचं प्रेशर कमी झालेलं आहे आणि म्हणून मग असे ढिल्लेपणाचे शब्द निघत असतात। ये कमजोरी के शब्द है, बाबा म्हणताय कमजोरी के शब्द है। मैं करूंगा हो जाऊंगा, ये शक्तिशाली आत्मा के शब्द है। लेकिन कमजोरी के शब्द क्या है? होना तो चाहिए, करायचं तर आहे, होऊन तर जाईल। तो उमंग उत्साह कभी कम नहीं होना चाहिए। उमंग उत्साह कम क्यों होता है? बाप दादा कहते हैं सदा वाह वाह कहो, और कहते हैं वाई वाई। क्यों क्यों? तर उमंग उत्साह कमी का बरं होतो? परिस्थितीत येणार, प्रॉब्लेम येणार, संकट येणार, तब्येतीचे प्रॉब्लेम येणार, कोणी व्यक्ती परिस्थिती येणार, काही ना काही प्रॉब्लेम होणार, आर्थिक नुकसान होणार, काही ना काही होत राहील। तो उस समय क्या कहते? उमंग उत्साह कम होने का कारण क्या है? उस समय क्या करते हैं? क्यों क्यों, व्हाय व्हाय, मेरे साथ ही क्यों, माझ्या सोबतच असं का, मी इतकं चांगलं वागतो, मी कोणाचं काही वाईट केलं नाही, मी सगळं माझं चांगलं आहे, माझं कोणाविषयी मनामध्ये वाईट भावना नाही, द्वेषाची भावना नाही, काहीच नाही, तरी माझ्यासोबत असं का? तो ये व्हाय व्हाय आ गया, मनामध्ये हे प्रश्न आले, उत्साह संपला। वो क्यों हुआ है, क्यों हो रहा है, हमारे सामने जो भी परिस्थिति आती है, बाबा हमें क्लियर बताता है कि उसका कारण पिछले जन्मों में है। आज भले ही तुमने कुछ नहीं किया, इस जन्म का तुम्हें नहीं मालूम है तुमने कुछ, या फिर किया भी नहीं है, या फिर तुम्हारे ध्यान में नहीं, या फिर नहीं है, पण मागच्या 63 जन्माचा हिशोब आपण सोबत घेऊन आलेलो आहे। जरी इथं काही आपण चुकीचं नाही केलं, पण ते आपण जे मागच्या त्याच्या मागच्या शरीरामध्ये राहून जे काही चूक केलेली आहे, ती आपल्याला त्याची सजा तर भोगावी लागेल। ते समोर तर येणार, ते आपण जे काही करून आलेलो आहे। ड्रायव्हरनी एका गाडीमध्ये असताना खून केला, त्यांनी गाडीच बदलून टाकली, मालक बदलून टाकला, म्हणून त्याची सजा थोडी कट होते की नाही, आता त्या गाडीवर मी नाहीये, असं तो नाही म्हणू शकत। त्या गाडीवर असताना खून केलेला आहे, तर त्याला त्याची सजा तर भोगावी लागेल, दुसऱ्या गाडीवर जरी तो ड्रायव्हर आहे आज। तर तसं आपण मागच्या शरीरामध्ये राहत असताना काही केलेलं आहे, तर ते समोर येणार त्याचं। पण बाबांनी सांगितलेलं आहे, जर तुम्ही माझ्यासोबत राहा, तर मग तुमच्या समोर जो काही हिशोब येईल, तो वो सुली से काटा बन जाएगा। खूप मोठा हिशोब येणार होता, तो थोडक्यात निभावून जाईल, थोडक्यात होऊन जाईल। तो उमंग उत्साह कम होने का कारण ये मन में ये प्रश्न, तो हे प्रश्न समाप्त करून टाकायचे। एकच उत्तर स्वतःला द्यायचंय, मेरा पेपर या फिर ड्रामा या मेरी ताकत बढ़ाने के लिए आया है, बस। एका वाक्यात 3 शब्दामध्ये स्वतःला उत्तर देऊन टाकायचं। बाप दादा कहते सदा वाह वाह कहो, और कहते हैं भाई भाई। बाबा क्या कहते? वाह वाह कहो, वहां ड्रामा वाह, वहां बाबा वाह। जितकं आपण हे म्हणत राहू तितकं काय होईल, त्याच्या मागे विज्ञान पण आहे। वाह वाह म्हणणं हे काही नुसतं साधं नाही, म्हणायचं म्हणून नाही म्हणत बाबा आपल्याला। वाह वाह जब हम बोल रहे हैं, इसका मतलब हमने परिस्थिति को स्वीकार कर लिया है, परिस्थिति को स्वीकार कर लिया, और हम अपने शरीर को संदेश दे रहे हैं कि सब कुछ अच्छा है, सब कुछ ठीक है, काही प्रॉब्लेम नहीं है। ये शरीर को हम संदेश दे रहे हैं, ब्रेन मेंदूला संदेश देतो आपण की वाह वाह म्हणजे चांगलं आहे सगळं, आणि मग तो मेंदू संदेश देतो सगळ्या शरीराला, सगळ्या शरीराच्या पेशींना, आणि मग त्या मेंदूमधून चांगले केमिकल निघतात आणि ते आपल्या शरीराला चांगलं ठेवतात, मन बुद्धी आपली ठीकठाक राहते त्याच्यामुळे, वाह वाह म्हटल्यामुळे। और अगर हम क्यों क्या के प्रश्नों में गए, तो फिर ये निगेटिव, नकारात्मक, खराब केमिकल ब्रेन में से निकलते हैं और वो सारे शरीर में फैलते हैं हमारे। इसलिए बाबा के कहने का भाव ये है कि ये जो कुछ भी, ये शब्द नहीं है, या शब्दांच्या मागे खूप मोठा अर्थ आहे, खूप मोठं रहस्य आहे। ते शब्द जेव्हा आपण बंद करू, व्हाय व्हाय, हे का, असं का, हा प्रश्न बुद्धीमध्ये आपल्या यायलाच नाही पाहिजे। आपण ज्ञानी आत्मे हुआ है, ठीक है, बाबा बैठा है और मेरा हिसाब चुक तो हो रहा है, तो वाह वाह ड्रामा वाह,
धर्मराज पुरी आने के पहले या हिसाब चुकतो हो रहा है. किती चांगली गोष्ट आहे. इथं हिशोब निघतोय तिथं बाबा पण सोबत आहे. धर्मराजपुरीमध्ये बाबा त्या रूपामध्ये सोबत नसणार आहे. बाबा न्यूट्रल राहील. बाबांकडून तशी मदत नाही घेता येणार आपल्याला ती सजा भोगत असताना. पण इथं सजा भोगत असताना बाबा शक्ती भरेल आपल्यामध्ये. और इसलिए हमें वाय वाय नहीं करना है किसी भी परिस्थिति में, किसी भी कारण से. किसी ने कुछ कहा, कुछ परिस्थिति, कुछ भी हो जाए, क्यों, का बरं, मला का बरं बोलला, असं का झालं, तसं का, हे सगळे प्रश्न आपले समाप्त झाले पाहिजे. और वाह बाबा वाह, वाह ड्रामा वाह, वाह मेरा पार्ट वाह, ह्या स्थितीमध्ये आपण राहायचे. अगर कोई भी परिस्थिति में वाई शब्द आ जाता है तो उमंग उत्साह का प्रेशर कम हो जाता है. का आपण स्वतःची स्थिती चेक करायची. जेव्हा जेव्हा आपल्या मनामध्ये प्रश्न आला तेव्हा तेव्हा आपला मूड चांगला होता का? जेव्हा जेव्हा प्रश्न आले असं का, तसं का, माझ्यासोबतच का, मूड चांगला नाही राहत त्यावेळेला, म्हणजेच उमंग उत्साह संपला. वाई शब्द को ब्राह्मण डिक्शनरी में चेंज करो. जब वाई शब्द आए तो फ्लाई शब्द याद करो, तो वाय खत्म हो जाएगा. जेव्हा वाय शब्द बुद्धीमध्ये आला त्यावेळेला बाबा म्हणताय फ्लाय म्हणजे उडा. क्यों क्या नहीं, उड़ के चले जाओ ऊपर, परिस्थिती से बडे हो जाओ. विमान आहे खाली, आपण खाली आहे तोपर्यंत आपल्याला सगळं मोठं मोठं दिसणार. जेव्हा विमानामध्ये आपण उडून वरती जाऊ 50 फुटावर, 100 फुटावर, 200 फुटावर, 500 फुटावर, परिस्थिती छोटी छोटी होत जाईल. और हमें तो बाबा ऑफर करता है, मेरे पास आ जाओ बच्चे, जब भी कोई परिस्थिती आ जाए मेरे पास आ जाओ. तर ते किती उंच आहे, किती ह्या आकाशाच्या पार पलीकडे, तिथून काय दिसणार आहे परिस्थिती आणि काय परिस्थिती शिल्लक राहील. खूप सूक्ष्म रूपामध्ये परिस्थिती राहील. तो बाबा के पास उड़कर चले जाना है. और कल जो बाबा ने कहा, बाबा की बाहों में समाकर रहो, तो बस परिस्थिती छोटी होऊन जाईल, ते आपल्यावर प्रभाव टाकणार नाही आणि समाप्त पण होऊन जाईल. तो फ्लाय, जेव्हा केव्हा परिस्थिती आली बाबा म्हणताय फ्लाय, उड़कर मेरे पास आ जाओ. कोई भी परिस्थिति छोटी भी जब बड़ी लगती है तो वाई शब्द आता है, ये क्यों, ये क्या, और फ्लाई कर लो तो परिस्थिति क्या होगी, छोटा सा खिलौना. तो जब भी वाई शब्द मन में आवे तो कहो ब्राह्मण डिक्शनरी में वाई शब्द नहीं है, माझी भाषाच नाहीये. क्यों क्या, ही माझी भाषाच नाहीये. आमचा जो शब्द संग्रह आहे ब्राह्मणांचा त्याच्यामध्ये हा शब्दच नाही, मला बोलायचंच नाही, मनामध्ये आणायचंच नाहीये. ते फ्लाई है क्योंकि वाय वाय, हाय हाय करा देता है. फ्लाई है, फ्लाई शब्द हमारी डिक्शनरी में है, आपल्याला उडायचंय. कारण जर वाय वाय असेल, शब्द मनामध्ये का, क्यों, कैसे हे प्रश्न असतील, तो क्या हो जाता है, हाय हाय करा देता है. हाय हाय होऊन जाईल, म्हणजे आपली दुःखमय स्थिती होऊन जाईल. क्यों क्या के प्रश्न में जाकर. और बाबा के पास उड़कर जाएंगे, ऊपर उड़ेंगे, परिस्थिति से अपने आप को बड़ा समझेंगे, बाबा का साथ लेंगे, तो हमारी स्थिति बहुत अच्छी रहेगी, बहुत शांत, स्थिर, आनंदमय. बाप दादा को हंसी भी आती है. एक तरफ कहेंगे नहीं, हमारे जैसा श्रेष्ठ भाग्य किसी का नहीं है, अभी अभी यह कहेंगे, और अभी अभी उत्साह कम हुआ तो कहेंगे पता नहीं मेरा भाग्य ही ऐसा आहे. बाबामध्ये कधी कधी काय म्हणतात, बाबा म्हणतात मी तुम्हाला बघतो त्यावेळेला मला हसू येतं की कभी कभी तो कहते आपल्यासारखं भाग्य तर कोणाचंच नाहीये, बाबा भेटला आपल्याला, इतकं सुंदर ज्ञान मिळतंय, आणि तेच मग एखादी परिस्थिती आली तर काय म्हणतात, माझं भाग्यच असं आहे, इतकं काही दिसत नाही माझ्या नशिबामध्ये. बाबा तो कहता है राजा बन जाओ वहां जाकर, सावकार बन जाओ, राजघराणे में आ जाओ. पण जेव्हा परिस्थिती येते, जेव्हा आपण मग त्याच्यामध्ये वाहवत जातो थोडंसं, मग आपल्याला स्वतःविषयीच डाऊट यायला लागतो, क्या मैं राजा बनूंगा, क्या मैं देवता बनूंगा, मी असं झालो, तो असं बोलला आणि मी असं झालो, माझी अशी परिस्थिती झाली, मी सहन नाही करू शकलो, किंवा मग मला ते दुखणं आलं, बिमारी आली, काही प्रॉब्लेम आला आणि मी त्याचा जास्त लोड घेतला, मी कसं राजा बनेल, मी कसं देवता बनेल. तो एक तरफ तो कहते हैं कि बहुत बड़ा भाग्य है, और एक तरफ कुछ थोड़े सा कुछ हो जाए, कुछ परिस्थिति आ जाए तो अपने आप पर ही डाउट करते हैं. तो हाय हाय हो गया ना. तो जब भी हाय हाय का नजारा आवे तो वाह वाह कर लो, तो नजारा भी बदल जाएगा और आप भी बदल जाएंगे. किती सुंदर छोटीशी युक्ती.
बाबा म्हणतात जब भी हाय हाय का नजारा आवे, हाय हाय करण्यासारखी परिस्थिती आहे बाहेर दुःख, प्रॉब्लेम आहे, खूप मोठं संकट आहे, पण त्यावेळेला काय करा, मनाला वाह वाह कर लो, बता दो अपने मन को, अपने बुद्धि को कि बहुत अच्छा है, सब कुछ अच्छा है, सब कुछ अच्छा हो जाएगा, बाबा बेटा है, बाबा बेटा है. तर बाबा म्हणताय काय होऊन जाईल, वो नजारा बदल जाएगा, ते दुःखमय परिस्थिती बदलून जाईल और आप भी बदल जाएंगे. आपली जी स्थिती डाऊन झाली होती ती एकदम पुन्हा पहिल्यासारखी चांगली होऊन जाईल, हाय लेवलला आपण पोहोचू. मग तिथे डबल विदेशी बसलेले, त्यांना बाबा म्हणताय डबल विदेशी आजकाल पॉझिटिव्ह थिंकिंग का कोर्स कराते हो ना, तर त्यांना म्हणता एक निमित्त असतं पण सगळ्यांनाच बाबा सांगत असतो. तर आजकाल पॉझिटिव्ह थिंकिंग का कोर्स कराते हो ना, कसं सकारात्मक विचार करायचा आहे, कसं चांगला विचार करायचा आहे. बाबा म्हणताय तुम्ही विदेशामध्ये त्यांना हे शिकवायला लागलेले की कसं आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये चांगलं होईल असाच विचार करायचा, पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. सभी विदेश में विशेष कोर्स यह कराते हो, तो अपने को भी कराते हो या दूसरे को कराते हो. तर फक्त दुसऱ्यांना सांगण्यासाठीच आहे का स्वतःला पण कोर्स करवता तुम्ही की आपल्याला चांगला विचार करायचा आहे, कोणती परिस्थिती येऊ द्या. तो जिस समय कोई ऐसी परिस्थिति आ जाए तो अपने को ही स्टूडेंट बनाकर खुद ही टीचर बन करके अपने को यह कोर्स कराओ. बाबा म्हणतात दुसऱ्यांना सांगतात ते तर ठीक आहे, चांगलं आहे, त्यांना थोड्या 4 गोष्टी चांगल्या समजतात, पण जेव्हा तुमच्यावर परिस्थिती येते, काही प्रॉब्लेम येतो, संकट येतो, त्यावेळेला स्वतःला विद्यार्थी बनवा, स्वतःच टीचर बना आणि स्वतःला शिकवा की आपण का बरं चांगला विचार करायचा आहे, सकारात्मक का विचार करायचा आहे, नकारात्मक नाही करायचंय. ज्यातून काही प्रॉब्लेम होईल, आता कसं होईल, आता काय होईल, आता मी हे जे नकारात्मक भावना आहे त्या बाबा म्हणते स्वतःला शिकवा की ऐसे नहीं सोचना है, ऐसे नहीं बोलना है, ऐसी भावना नहीं रखनी है. अपने को करा सकते हो या सिर्फ दूसरों को करा सकते हो. दूसरे को कराना सहज है. बाबा म्हणते परिस्थिती तुमच्यावर नसते ना, त्यावेळेला दुसऱ्यांना तुम्ही चांगल्या प्रकारे समजून सांगता. परिस्थिती त्याच्यावर आलेली आहे, ज्याचं जळतं त्याला कळतं, तो उनको समजा सकते हो की नाही असं नाही, असं करा, असं नसतं, तसं नसतं, तुम्ही चांगल्या प्रकारे समजून सांगू शकता. लेकिन हमारे पर जब परिस्थिति आती है तब हमें खुद को समझाना आना चाहिए. ये बाबा हमें सिखाता है क्योंकि हम सीखे हुए हैं, हमें समझ मिल गई है. बाबा हमें ज्ञान देता है, ज्ञान रत्नों से भरपूर करता है रोज. तो हमें अपने आप को समझाना आना चाहिए. परिस्थिती आहे आपल्यावरती, ठीक आहे, ड्राम्याचा बिंदू लावायचा त्याला, जशी काही परिस्थिती स्टॉप झाली आणि मग समजवायचं आपण. जब यह नेचुरल स्थिति हो जाए कि हर व्यक्ति को बात को पॉजिटिव वृत्ति से देखो, सुनो या सोचो, तो कैसी स्थिती रहेगी. बाबा म्हणता ही आपला नॅचरल स्थिती, आतली स्थितीच अशी बनवून घ्यायची आपल्याला आता. कारण जर निगेटिव्ह बघायला लागलो तर सगळं निगेटिव्ह आहे या दुनियेमध्ये, चांगलं काही दिसणारच नाही, मग सगळं वाईटच आहे, सगळं खराबच आहे. आता कशामध्येच काहीच चांगलं नाही दिसणार आपल्याला. पण आता बाबा म्हणता आता काय करा तुम्ही, हर व्यक्ति को बात को पॉजिटिव वृत्ति से देखो, सुनो या सोचो. बस ठीक है, ड्रामा में इसका पार्ट है, हिसाब किताब है, कर्मों का हिसाब है, मेरे साथ भी हिसाब है, नील हो रहा है, भले ही आत्मा ऐसी है. तर बाबा म्हणतात पॉझिटिव्ह, काहीतरी पॉझिटिव्ह आणा त्याच्यामध्ये, पण नकारात्मक बघू नका. आजकल के साइंस द्वारा भी ऐसे साधन निकले हैं जो रफ माल को भी बहुत सुंदर रूप में बदल देते हैं. भंगारवाले भंगार कशासाठी जमा करतात, त्याच्यापासून त्याला पुन्हा नवं बनवायचं असतं, त्याला रिसायकलिंग करून पुन्हा त्याच्यापासून नवीन तशीच वस्तू बनवता येते. तर तसं बाबा म्हणताय साइंस ने भी ये साधन निकाले हैं कि उसमें आप भंगार डालो और अच्छा प्राप्त कर लो. तो देखा है ना क्या से क्या बना देते हैं. तो आपकी वृत्ती क्या ऐसा परिवर्तन नहीं कर सकती. बाबा म्हणतात तुमच्यामध्ये तर किती ताकद आहे, तुम्ही खूप शक्तिशाली आत्मे, तर तुम्हाला तर विचारामध्ये भावनेमध्ये परिवर्तन घडवून आणायचंय, तर तुम्ही तेवढं नाही करू शकत का. मशीन इतकं सुंदर रूप बनवून देते एखाद्या भंगार, एखाद्या कचऱ्याला पण. तो आवे निगेटिव रूप में, लेकिन आप निगेटिव को पॉझिटिव्ह वृत्ती से बदल दो. परिस्थिती येईल, प्रॉब्लेम येईल, निगेटिव्ह येईल, ते खराब, चांगलं नाहीये, खराब आलेलं आहे, परिस्थिती खराब आलेली आहे, पण त्याला तुमच्यामध्ये ही ताकद आहे की तुम्ही त्याच्यामध्येही सकारात्मक राहू शकता, त्याच्यामध्येही चांगला विचार करू शकता. अगर हलचल में आते हैं
तो उसका कारण है निगेटिव्ह सुनना, सोचना, बोलना या करणं. परिस्थितीच्या वेळेला हलचलमध्ये येणं दुनियावाल्यांसाठी स्वाभाविक आहे. ते हलचलमध्ये येऊन जातील, परेशान होऊन जातील. आता काय करायचं त्यांना समजणार नहीं. लेकिन हमारा हलचल में आने का कारण क्या है? हम अगर निगेटिव में चले गए, बाबा है, बाबा की शक्ति है, लेकिन फिर भी अगर हम संकल्प हमारे गलत हो गए, हम सोच गलत रहे हैं, बोल गलत रहे हैं, तो फिर हलचल तो होगी. बाबाची मदत थोडी मिळेल त्यावेळेला. जेव्हा स्थिर मन आहे आपलं तेव्हा बाबांची मदत मिळते. आपका मन और बुद्धि ऐसा बन जाए जो निगेटिव टच नहीं करे, सेकंड में परिवर्तन हो जाए. आहे निगेटिव्ह खराब परिस्थिती, पण तुमची मन आणि बुद्धी अशी झाली पाहिजे की त्यांनी टच केलं किंवा टच बाहेरूनच जवळ आपल्या मना असं वाटायला लागलं आपल्याला की असे विचार मनामध्ये येत आहे, तुम्ही लगेच त्याला चेंज करा. बाबा म्हणतात ते विचार मध्ये सुद्धा नका येऊ देऊ. मन बुद्धीमध्ये लगेच असं वाटायला लागलं थोडंसं, अशी परिस्थिती आणि असे विचार येऊ शकतात, त्याच वेळेला अपनी वृत्ति चेंज करून टाका कि मैं बाबा के साथ में हूं, कंबाइंड हूं. अब इस परिस्थिति में बाबा रहता तो क्या सोचता था, सगळं चेंज होऊन जाईल. अगर मेरी जगह परिस्थिति ऐसी है, मेरी जगह पर ब्रह्मा बाबा होते तो उन्होंने क्या किया होता. आपल्याला त्यांच्या चरित्रावरून माहिती आहे त्यांनी काय केलं असतं. तो हमें भी वैसा बन जाना है. कारण बाबा म्हणतात फॉलो ब्रह्मा बाप, जो ब्रह्मा बाप ने किया वही तुम करो. आपल्याला जर बाहेरूनच परिस्थितीला रवाना करायचंय, नकारात्मकतेला रवाना करायचंय, तर ती युक्ती आपल्याला वापरता येईल की मेरी जगह पे ब्रह्मा बाबा होते तो उन्होंने क्या सोचा होता. तो ऐसे तीव्र गति की अनुभूति कर सकते हो. बाबा म्हणतात ही स्पीड आली पाहिजे की फास्ट तुम्ही चेंज करायचंय. खराब संकल्प यायला लागले, खराब विचार यायला लागलेस, तुम्ही ताबडतोब त्याला चेंज करायचंय. ही तीव्र गतीची परिवर्तन तुम्हाला करता आलं पाहिजे स्पीड मध्ये. मन और बुद्धि ऐसा तीव्र गति का यंत्र बन जाए. बन सकता है कि टाइम लगेगा, कि निगेटिव बात आएगी तो कहेंगे कि थोड़ा सोचने ते दो. निगेटिव बात आएगी तो बाबा म्हणता ऐसा कहेंगे कि थोड़ा सोचने तो दो, देखे तो सही क्या है. बाबा म्हणताय नकारात्मक आहे, खराब आहे, त्याला त्याचा विचारच नाही करायचा आहे. तुम्ही त्याचा विचारच नाही करायचा, त्याला तिथल्या तिथं स्टॉप करून टाकायचंय की सोचने तो दो, देखे तो सही क्या है. मग विचारामधून विचार निर्माण होतील दुसरे, मग ती परिस्थिती छोटी असेल अजून मोठी होऊन जाईल. तो बाबा म्हणताय क्विक स्पीड में परिवर्तन हो जाए, क्विक स्पीड में परिवर्तन हो जाए. इसको कहा जाता है ब्राह्मण जीवन का मजा, मौज. स्पीड मध्ये ताबडतोब बदल झाला पाहिजे. काही आले, काही परिस्थिती आली, काही भावना विचार आपले सगळे क्विक स्पीड, एकदम फास्ट स्पीड मध्ये परिवर्तन झालं पाहिजे ताबडतोब. तर ती आहे ब्राह्मण जीवनाची मजा आणि मौज. नाही तर मग एक संकल्प सुद्धा आपल्याला आपला दिवस खराब करून टाकेल. एखादा संकल्प जरी आपण मध्ये येऊ दिला तर. तो ब्राह्मण जीवन की मजा और मौज लेना है तो एक भी खराब चीज, खराब संकल्प हमारे अंदर नहीं जाना चाहिए, नहीं जाने देना है. मन बुद्धीला असं यंत्र बनवा. बाबा म्हणताय की त्याला लगेच चेंज करता आलं पाहिजे, बाहेरच्या बाहेरच. ते यंत्राची ताकद, मन बुद्धीच्या यंत्राची ताकद एवढी पाहिजे की मध्ये येऊन प्रोसेस नाही, त्याला दुरूनच व्हायब्रेशन गेले पाहिजे आणि तो जो विचार भावना आहे ती परिवर्तन झाली पाहिजे. अगर जीना है तो मौज से जिए. सोच कर जीना वो जीना नहीं है. बाबा म्हणते ये सोचना, चिंता करना, टेंशन लेना, ये कोई जीना नहीं है. मजा अगर जीना है तो मौज से जिए. बाबा म्हणते आनंदामध्ये जीवन जगा. जीवन आनंदमय होना चाहिए, सोच वाला जीवन नहीं होना चाहिए. तेवढ्यापुरतं तेवढं एखाद्या गोष्ट करायची, त्याच्यापुरतं विचार करणं की आपण प्लॅनिंग करणं ती गोष्ट वेगळी असते. आपल्याला काय करायचंय, कसं करायचंय, पण त्याची चिंता करणं, टेन्शन घेणं, बाबा म्हणतात ये ऐसा जीवन नहीं होना चाहिए. बाबांनी सांगितले अगर तुम मुझे याद करो तो तुम्हारे लिए सोचने का काम भी मैं करूंगा. तुम्ही विचार सुद्धा नका करू, तुम्ही फक्त माझी आठवण करा आणि जे काही तुम्हाला करणं आवश्यक आहे संकल्प टच होऊन जाईल तुम्हाला. अगर इतना हमारा बाबा से प्यार है, इतना मन बुद्धि का कनेक्शन है, तो बाबा हमें संकल्प टच करायगा. विचार सुद्धा करायची आवश्यकता नाही. इथपर्यंत बाबांनी सांगितलेले आहे. तर आपण कमीत कमी ठीक आहे, आपण प्लॅनिंगचे आपण आपले तर विचार करू शकतो, पण टेन्शन वाले विचार बाबा म्हणतात वो बंद कर देना है.
आप लोग औरों को कहते हो कि राजयोग जीने की कला है, तो आप लोग राजयोगी जीवन वाले हो ना कि कहने वाले हो? भावना आप लोगों को सिखाते हो, बोलते हो कि ये जीवन जीने की कला है, तो ये सिर्फ कहने वाले हो क्या आप? ये जीवन जीने की, जीवन कसं जगायचं हे शिकवलं जातं, तो ये सिर्फ कहने वाले थोड़ी हो, आप उस जीवन को जीने वाले हो। ते सुंदर मौज वाला जीवन, आनंद वाला जीवन, शांति वाला जीवन, सुख वाला जीवन, बाबा बोलते कि जीने वाले आप हो, सिर्फ कहने वाले थोड़ी हो। वो कहने वाले तो कहते आए भक्ति मार्ग में, इसलिए तो ये दुनिया की हालत हो गई है, लेकिन हम प्रैक्टिकल में करने वाले हैं। जब राजयोग जीने की कला है, तो राजयोगियों की कला क्या है? यही है ना, उत्सव मनाना, अर्थात मौज में रहना, मन भी मौज में, तन भी मौज में, संबंध संपर्क भी मौज में। ते राजयोगामध्ये बाबा आपल्याला अशी कला शिकवतो की सदा उत्सव, सदा उमंग, सदा मजेमध्ये राहायचे। तो कौन सी मौज? मन भी मौज में, तन भी मौज में। शरीरामध्ये काही चालू राहील, पण तरी सुद्धा त्याचा असर जिथं ज्या पार्ट मध्ये तेवढं पुरतं तेवढं बस। बाकी शरीर भी साथ दे रहा है, मन भी मौज में है और संबंध संपर्क में भी मौज है। ऐसी स्थिति हमें अपनी बनानी है। कई बच्चे कहते हैं अपनी रीति से तो ठीक रहते हैं, अपनी मौज में रहते हैं, लेकिन संबंध संपर्क में मौज में रहे यह कभी कभी होता है। आपण आपले असलो तर ठीक आहे, पण कॉन्टॅक्ट मध्ये आलो, संबंध संपर्कामध्ये आलो तर आनंदामध्ये राहू, हे कधी कधी होतं। संबंध संपर्कामध्ये कोणा नातेवाईकाकडे गेल्यानंतर, ते भेटल्यानंतर आनंदामध्ये राहू, असं कधी कधी होतं। कंटिन्यू नाही ही स्थिती, काही ना काही प्रॉब्लेम असतात। लेकिन संबंध संपर्क ही आपके स्थिति का पेपर है। बाबा म्हणतात तुम्हाला तिथं पण संबंध संपर्कामध्ये राहायचे, सतयुगामध्ये इथं पण संबंध संपर्कामध्ये राहायचंय, भले वेगवेगळ्या संस्कारवाल्या आत्मा आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये पण पास व्हायचंय। यदि स्टूडेंट कहे वैसे तो मैं पास विथ ऑनर हूं लेकिन पेपर के टाइम मार्क्स कम हो जाती है, तो ऐसे को क्या कहेंगे? तो बाबा म्हणतात विद्यार्थी असं म्हटलं की मी तसं तर मला सगळं येतं, पण पेपरच्या वेळेला मार्क कमी होऊन जातात। तो बाबा म्हणतात ऐसे को क्या कहेंगे फिर? तुम्ही एकटे आहात, जेव्हा कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही तेव्हा सगळं चांगलं आहे, कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर जर प्रॉब्लेम होतोय तर बाबा म्हणता है फिर वो तो पेपर है, उस पेपर में पास होना है। हमें वो कैसे भी हो, हमें हमारी स्थिति नहीं बिगाड़नी। वो हर एक अपना अपना पार्ट है, उनके उनके संस्कार है। हमें हमारी स्थिति नहीं बिगाड़ना, ये हम पेपर में पास हो गए बस। तो ऐसे तो नहीं होना, फुल पास होने वाले होना। बाप दादा ने सुनाया है कि जो सदा बाप के पास रहते हैं वो पास है। पास कौन होगा? जो बाबा के पास है वो पास होगा। पास नहीं रहते तो पास नहीं है। तो सदा कहाँ रहते हो? दूर रहते हो, पास नहीं रहते हो। तो बाबा म्हणता है मेरे पास रहो तो हर परिस्थिति में पास हो जाएंगे, क्योंकि बाबा ताकत देगा, बाबा हमें पॉजिटिव रखेगा। डबल विदेशियों ने इस बारी हाई जंप लगा दी है। मधुबन मध्ये खूप संख्येमध्ये त्यावेळेला विदेशी भाई बहिणी आलेले होते। बाबा म्हणता है इन्होंने बहुत जंप लगा दी है, मधुबन में हाई जंप लगाकर पहुंच गए हैं। डबल विदेशियों को भी कईयों को पटरानी बनने का चांस तो अच्छा मिला है। पटरानी कोणाला म्हणतात बाबा? ज्यांना खाली बसावं लागतंय किंवा खाली झोपावं लागतंय, पटरानी। पट्टावरती खाली, म्हणजे कोणाकोणाला कॉट नसतील भेटले तिथं, अशी परिस्थिती, कारण संख्या जास्त झाली होती। तो अच्छा है। पटरानी बनने में मजा है कि नहीं? आप लोगों की तो अटैची इतनी है जो उस पर ही सो सकते हैं, क्योंकि एक बडी लाते एक छोटी लाते, ते 15-20 दिवसाच्या हिशोबाने येतात, तिथून येतात विदेशामधून। तर असं आपल्यासारखे 4 दिवसासाठी नाही येत विदेशातले, ते 15 दिवस 20 दिवस महिनाभराची सुट्टी काढून येतात, कारण इतक्या दुरून यायचं, इतकं तिकीट खर्च करून यायचं, 1 लाख 2 लाख 5 लाख 10 लाख, तर त्यामुळे ते वेळ काढून येत असतात तेवढे, आणि म्हणून मग सामान जास्त असतं त्यांचं। तर बाबा म्हणतात एक खूप मोठी बॅग घेऊन येतात आणि एक छोटी घेऊन येतात, तर त्याचं काय करा मग? तो छोटी को तकिया बनाओ, बड़ी पे सो जाओ और छोटी को तकिया बना लो, नहीं भेटत है कहीं तर जगह बच जाएगी। अच्छा लगता है, बाप दादा सीन देखते हैं कैसे भारी भारी अटैचियां घसीट कर ला रहे हैं। अच्छी सीन लगती है ना। संगम पर
ये मेहनत भी थोड़े समय की है, फिर तो प्रकृति भी आपकी दासी होगी, तो दासियां भी बहुत होंगी, फिर आपको सामान उठाने की जरूरत नाही. बाबा म्हणता इतकं मोठं मोठं ओझं आणावं लागतं तुम्हाला आता, पण नंतर काही काळानंतर तुम्ही माझ्यासोबत राहा, पास व्हा, स्थिती चांगली ठेवा, पुरुषार्थ चांगला करा, तुम्हाला खूप दास्या मिळतील. तुम्हाला काही ओझं वगैरे उचलायची गरज नाही पडणार नव्या दुनियावर. इथं इतकं ओझं उचलावं लागतंय. अभी अपना राज्य स्थापन हो रहा है, इस समय गुप्त वेश में हो, सेवाधारी हो, फिर राज्य अधिकारी बनेंगे. तो सेवाधारियों को तो सब प्रकार की सेवा करनी पडती है. बाबा म्हणते इथं तर तुम्ही सेवाधारी म्हणून काही करायला, काही कोणत्याही प्रकार तुमचं स्वतःचं काम करायलाही लाजायचं नाही आणि दुसरी सेवा सगळ्यांची सेवा करायलाही लाजायचं नाही. जितनी अभी तन मन धन और संपर्क से सेवा करते हो, उतना ही वहां सेवाधारी मिलेंगे. इथं जितकी तुम्ही सेवा कराल तिथं तुम्हाला तितके सेवाधारी पण मिळतील, तुमच्या सेवेमध्ये खूप राहतील. मग सबसे पहले तो ये प्रकृति के 5 ही तत्व आपके सेवाधारी बनेंगे. निसर्गाच्या 5 तत्वांना इथं आपण व्हायब्रेशन देतोय, चांगल्या विचारांचे, चांगल्या भावनेचे. तर बाबा म्हणतात हे 5 तत्व पण तुमचे सेवाधारी बनून राहतील, तुमच्या सेवेमध्ये उपस्थित राहतील. अपना राज्य भाग्य स्मृति में है ना, कितनी बारी राज्य अधिकारी बने हैं, अनगिनत बार बने हैं. बाबा म्हणतात कॉन्फिडन्स ठेवा, आत्मविश्वास ठेवा की तुम्ही कितीतरी वेळा हे राज्य पुन्हा प्राप्त केलेले, राज्य अधिकारी बनलेले. स्वतःवर डाऊट करू नका की मी कसं बनेल, मी कसं बनू शकेल. तुम्ही अनेक वेळेला राज्य अधिकारी बनलेले आणि त्याची गिनती नाहीये किती वेळेला, 1000 वेळा, लाख वेळा, 10 लाख वेळा, 1 कोटी वेळा, किती वेळा चक्र फिरलेले माहिती नाही, अनगिनत. तो इतनी बार हमने अपना राज्य वापिस लिया है. स्वतःवर बाबा म्हणतात विश्वास ठेवा, कारण हा विश्वासच आपल्याला पुढे घेऊन जात असतो. विश्वासच उमंग उत्साहामध्ये आपल्याला ठेवू शकतो. तो लेकिन राज्य अधिकारी से भी आपका सेवाधारी जीवन श्रेष्ठ है, क्योंकि अभी बाप और बच्चों का साथ है. चाहे कि किसी भी प्रकार की सेवा है, लेकिन सेवा का प्रत्यक्ष फल अभी मिलता है. बाप का स्नेह, सहयोग और बाप द्वारा मिले हुए खजाने प्रत्यक्ष फल के रूप में मिलते हैं. जब भी कोई विशेष सेवा करते हो और युक्तियुक्त सेवा करते हो तो कितनी खुशी होती है. उस समय के चेहरे का फोटो निकालो तो कैसा होता है. कोणत्याही प्रकारची सेवा करतो आपण, सेवेच्या भावनेने जर करतोय तर तो चेहऱ्यावरचा आनंद वेगळाच असतो. आपण बघायचंय, आपण सेंटरवरती जाऊन कोणी भांडे पण घासतं प्रोग्रामच्या वेळेला, तर आपल्याला तो एक अलग उमंग उत्साह. असं कोणाच्या घरी जाऊन भांडे घासायला सांगितले तर, लेकिन जब हम सेवा की भावना से वो करते हैं तो एक खुशी वो झलकती है चेहरे पर. तो बाबा म्हणता है उस समय का चेहरे का फोटो निकालो, म्हणजे त्याच्यामध्ये आनंद आहे, सेवा करण्यामध्ये जो आनंद आहे तो घ्या. बाबा म्हणताय आता तो एक तरफ सेवा करते हो, दूसरी तरफ प्रत्यक्ष फल आपके लिए सदा तैयार है ही है. प्रत्यक्ष फल आनंद, सेवा करताय बाबा म्हणतात तुरंत प्रत्यक्ष फल, तुरंत खुशी मिल जाएगी. तर कोणत्याही प्रकारची सेवा तन मन धन ज्या वेळेला ज्या प्रकारची करू शकतो आपण. एक हाथ से सेवा करो, दूसरे हाथ से फल खाओ. ऐसे अनुभव होता है कि सेवा में बड़ी मेहनत है, सेवा में हलचल होती है या नहीं, कभी कभी होती है. ये हलचल ही परिपक्व बनाती है. सेवेमध्ये पण मग काही कमी जास्त झालं, काही पटकन होत नाहीये काम, तर थोडंफार होऊ शकतं, पण बाबा म्हणतात यही हलचल जो है ये आपको परिपक्व बनाती है. की आपल्याला एवढं करायचंय, एवढं काम उरकायचंय, फटाफट करायचंय, ते तेवढी थोडीफार हलचल बाबा म्हणताय तुम्हाला ती पक्क बनवेल, अजून अनुभवी बनाती है, त्याच्यामध्ये प्रॅक्टिस होत राहील. हलचल में इसलिए आते हो जो सिर्फ वर्तमान को देखते हो, लेकिन वर्तमान में छिपा हुआ भविष्य जो है वो स्पष्ट नहीं दिखाई देता है. तर त्याच्यामध्ये पण बाबा म्हणतात ते ठीक आहे, तुम्हाला परिपक्व बनवेल, अनुभवी करेल, पण सेवेमध्ये हलचलमध्ये नाही यायला, तिथं पण स्थिर राहायला पाहिजे. तिथं हलचलमध्ये काय येतात त्याचं मागचं कारण, भलेही त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आहे गोष्टी, पण त्याच्या मागे कारण काय की वर्तमान बघताय तुम्ही, या सेवेमधून आपल्याला भाग्य किती मिळणार आहे, किती आपण कुठल्या लेवलला पोहोचणार आहे हे नाही बघत. तो वर्तमान में छिपा हुआ भविष्य जो है वो स्पष्ट नहीं दिखाई देता है, इसलिए हलचल में आ जाते हैं. कोई भी बड़े से बड़ी नाजुक परिस्थिति वास्तव में आगे के लिए बहुत बड़ा पाठ पढ़ाती है. परिस्थिती नहीं है लेकिन वह आपकी टीचर है. किती सुंदर बाबा आपला सगळा दृष्टिकोन बदलून टाकतो. कोणतीही परिस्थिती आली तिला परिस्थिती नका समजू, संकट नका समजू, तिला समजा की शिक्षक आहे ती. ही परिस्थितीच माझी शिक्षक आहे आणि मला ती काहीतरी शिकवायला आलेली. ते शिकायचंय त्या परिस्थितीमधून. परिस्थिती का आली त्याचा लोड नाही घ्यायचाय, तर ती मला काहीतरी शिकवायला आलेली शिक्षक आहे, माझ्यासाठी काहीतरी चांगलंच याच्यातून निघणार आहे. उस नजर से देखो कि इस परिस्थिति ने क्या पाठ पढ़ाया.
इसको कहा जाता है निगेटिव्ह को पॉझिटिव्ह में परिवर्तन करणं. परिस्थिती आली, त्याला निगेटिव्हला पॉझिटिव्ह. बाबा म्हणतात नकारात्मकला सकारात्मक कसं बनवायचं, त्याचं एक उदाहरण बाबांनी खूप सुंदर दिलेलं आहे की उस नजर से देखो परिस्थिति को कि इसने मुझे क्या पाठ पढ़ाया, काय धडा शिकवला मला या परिस्थितीने, या संकटाने काय मला धडा शिकवला. बाबा म्हणताय इसको कहते हैं निगेटिव्ह को पॉझिटिव्ह में परिवर्तन करणं. असंच प्रत्येक बाबतीत आपण बाबांच्या नजरेतून बघायचंय, ज्ञानाच्या नजरेतून बघायचंय. सिर्फ परिस्थिति को देखते हो तो घबरा जाते हो, और परिस्थिती माया द्वारा सदा नए नए रूप से आएगी. बाबा जर परिस्थितीला बघून घाबरण्याची सवय आहे तर मग ती मायात अजून वेगवेगळ्या रूपामध्ये येणार आहे. एकदा एका रूपामध्ये, पुढच्या वेळेला वेगळ्या रूपामध्ये येईल. तर तुमचं जर घाबरण्याचा संस्कार आहे, हलचलमध्ये येण्याचा संस्कार आहे, तर मग किती वेळा तुम्ही स्वतःला सावरणार आहे. पहले से ही अपने आप को पक्का करा लो, पहले से ही अपने आप को ज्ञान में इतना मजबूत बना लेना है हमें, परिस्थिति किसी भी रूप में आ जाए, माया किसी भी रूप में हमारी परीक्षा ले, हम अचल अडोल रहेंगे, हम स्थिर रहेंगे. तो परिस्थिति माया द्वारा सदा नए नए रूप से आएगी, वैसे ही नहीं आएगी जिस रूप में आ चुकी है उस रूप में नहीं आएगी. वेगवेगळे रूप बदलून येईल. बाबा म्हणताय नए रूप से आएगी, तो उसमें घबरा जाते हैं, ये तो नई बात है, ये तो होता नहीं है, ये तो होना नहीं चाहिए. लेकिन समझ लो कि माया अंत तक बहुरूपी बन बहुरूप दिखाएगी. बाबा म्हणता है कि वो आएगी, माया आएगी, बहुरूपी बनकर आएगी. कुछ न कुछ पढ़ाने के लिए आती है, कुछ न कुछ सिखाकर जाएगी, तुम्हारी ताकत बढ़ाने के लिए आती है. तुम घबरा जाते हो तो और कमजोरी आ जाएगी. इसलिए ताकत बढ़ाने के लिए परिस्थिति आई, ये सोचकर हमें अंदर की सारी शक्तियां जागृत कर लेनी है, बाबा को साथ में रखना है. माया को बहुरूपी बनना बहुत जल्दी और अच्छा आता है. जैसे आपकी स्थिति होगी ना वैसी परिस्थिती बनाकर आएगी. जशी तुमची स्थिती ना त्याच कमजोरी जी आलेली तुमच्यामध्ये त्याच रूपामध्ये ती पुन्हा परीक्षा घ्यायला येईल. बाबा म्हणतात माया को बहुरूपी बनना बहुत अच्छी तरह से आता है. तुमची स्थिती डाऊन बघितली की त्या स्थितीमध्येच तुमची परीक्षा होईल. आज मानो आप थोड़ा सा अलबेले जीवन में हो तो माया भी उसी अलबेले परिस्थिति के रूप में आएगी. थोडंसं अलबेलापण आलेलं आहे तर माया पण मग तशाच प्रकारच्या स्थितीमध्ये अलबेलापणाची परीक्षा घ्यायला येईल, त्याच रूपामध्ये त्याच स्थितीमध्ये येईल. आज मूड थोड़ी ऑफ है, जैसी होनी चाहिए वैसे नहीं है, तो मूड ऑफ की परिस्थिति के रूप में ही आएगी. फिर सोचते हैं कि पहले ही मैं सोच रही थी, फिर ये क्या हुआ. जसं विचार करणार त्या प्रकारेच माया येणार आहे. तशाच प्रकारे माया येईल, फुल फोर्स मध्ये येईल. कारण आपली कमजोरी है, कमजोरी पकड़ ली तिने. इसलिए हमें उस वैसी स्थिति में कभी कमजोर स्थिति में नहीं रहना है, अपने आप को नहीं रहने देना है, माया को चांस नहीं देना है. आप सभी त्रिनेत्री और त्रिकालदर्शी होना. डबल फॉरेनर्स त्रिकालदर्शी है, यस या नो, सब बोलो हाँ जी या ना जी. तसं बाबांनी विचारलं त्रिकालदर्शी त्रिनेत्री आहेत का सगळे. डबल विदेशींना पण विचारलं, त्यांनी उत्तर दिलं हाँ जी. हिंदीमध्ये उत्तर दिलं त्यांनी हाँ जी. अपनी भाषा से तो ये अच्छा बोलते हो. बाबा म्हणतात तुमच्या भाषेपेक्षा ते चांगलं वाटलं, तुम्ही हाँ जी म्हटले. विदेशी भाई बहिणी हाँ जी. तो सब खुश हो. परत त्यांनी उत्तर दिलं हाँ जी. इतने बड़े संगठन में मजा आ रहा है. परत उत्तर हाँ जी. कोई कोई यह तो नहीं सोच रहे हैं. मग बाबांना काय विचारायचं होतं पुढे. बाबा म्हणते कोई कोई यह तो नहीं सोच रहे हैं कि अगले वर्ष भीड़ में नहीं आएंगे, थोड़ा पीछे आएंगे. इतकी गर्दी झाली, इतकी प्रॉब्लेम आहे. तर बाबा म्हणते कोणाकोणाचे विचार चालू आहे का आता डबल विदेशी भाई बहिणींचे की अभि आता एवढ्या गर्दीत नाही जायचं, थोडं मग आपण बघू, गर्दी केव्हा कमी राहील तेव्हा जाऊ. हे आपल्याला पण शिकवत आहे बाबा त्याच्यातून. थोड़ा पीछे आएंगे. संगठन का मजा भी प्यारा है. बाबा म्हणते हो द्या गर्दी, संगठन का मजा भी प्यारा है, इतने सारे भाई बहने मिलते हैं, परिवार है हमारा. तो वैसे आना तो प्रोग्राम प्रमाण ही, ज्यादा नहीं आना. भाव म्हणतात तसं तर काही विचार करून प्रोग्राम जसं बनेल तशाप्रमाणे या. असं नाही की जास्त संख्येने यायचंय, मग असं नाही, जसं जमेल तसं. लेकिन आदत ऐसी होनी चाहिए जो सब में एडजस्ट कर सके. हे बाबांना शिकवायचंय. कोई भी है, गर्दी है, कुछ है, हमको सुविधा नहीं मिल रही है, कुछ भी हो रहा है, सोने की जगह नहीं, रूम में गर्दी ज्यादा हो गई है, वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम आहे. तर बाबा म्हणताय पण तुम्हाला ऍडजस्ट करता आलं पाहिजे. ऍडजस्ट करण्याची ताकद तुमच्यामध्ये आली पाहिजे. ऍडजस्ट करने की पावर सदा विजयी बना देती है. तर तिथं मधुबनचं सांगता सांगता बाबा आपल्याला जीवनाविषयीचं सांगतोय.
की तुम्हाला ऍडजस्ट करता आलं पाहिजे. कशीही परिस्थिती राहू द्या, काहीही होऊ द्या, कशाही परिस्थितीमध्ये तुम्ही आहे, कुठेही गेलेले आहे, कोणामध्ये आहे, तुम्हाला ऍडजस्ट करता आलं पाहिजे. तो ब्रह्मा बाप को देखा, बच्चों से बच्चा बनकर ऍडजस्ट हो जाता, बड़ों से बड़ा बनकर ऍडजस्ट हो जाता. छोटे छोटे मुलं असले त्यांच्यासोबत खेळायला लागायचे ते ब्रह्मा बाबा, 90 वर्षाचे. बड़ों के साथ तो बड़ा रहते ही थे, लेकिन बच्चों के साथ छोटा हो जाते थे वो. चाहे बेगरी लाईफ, चाहे साधनों की लाईफ, दोनों में ऍडजस्ट. त्यावेळेला यज्ञामध्ये पैसा नव्हता, त्यावेळेलाही त्यांनी ऍडजस्ट केलं, आणि इतके साधनं वाढत गेले, पैसे वाढत गेले, त्यावेळेलाही ऍडजस्ट केलं त्यांनी. तो दोनों में एडजस्ट होना और खुशी खुशी से होना, सोच कर नहीं. और कैसा एडजस्टमेंट? असं नाही की हा ज्ञान आहे, बाबा आहे, मग ते तर्क लावून मग हा सगळं ठीक होऊन जाईल, असं नाही. आनंद से ऍडजस्टमेंट. खुश स्थिती त्यांची कधीही गडबड झाली नाही, एक सेकंद सुद्धा. आणि ते खूप मोठं उदाहरण दिलं जातं यज्ञामध्ये त्यांच्या स्थितीविषयी, की 350 बाई बहिणी जेवायला 12 वाजता बसायचे. एक दिवसही गेला नव्हता असा की त्यांचं भोजन नाही मिळालं त्यांना. 12 वाजता जेवायला बसायचं आणि 10-10:30 पर्यंत कुठली एक कण सुद्धा शिल्लक नाही. आणि तरी ब्रह्मबाबांची स्थिती काय होती? बाबा बैठा है, बच्चे बाबा के है, बाबा बच्चों को भूखा नहीं रखेगा. असं काही विचार नाही करत बसला आता कोण येईल, कसं होईल, मग कोणी आणून देईल का पैसे, कुठून तरी पैसे येतील का, काहीतरी व्यवस्था होईल का. नाही, बाबा बैठा है, बाबा अपने बच्चों को भूखा नहीं रखेगा. आणि मग थोड्या वेळाने मनी ऑर्डर आली, लगेच सामान आलं, लगेच 12ला बेल झाली जेवायची. तो ये उन्होंने आनंद से एडजस्ट किया. असं आपल्याला पण कोणत्याही परिस्थितीमध्ये टेंशन नहीं घ्यायचं. आनंद की स्थिति हमारी बिगड़नी नहीं चाहिए. अगर हमने बाबा को अपना हाथ दिया है, बाबा को अपना साथी बनाया है, बाबा को अपना सब कुछ माना है, तो बाबा बैठा है. ती मनाची बिल्कुल बाबांशी दिल से दिल जो रिश्ता है उस तरीके का हमारा होना चाहिए. तर मग बाबा कोणताच प्रॉब्लेम आपल्या समोर तो येऊ देणार नाही किंवा वाढू देणार नाही. तो यहां दुखी तो नहीं होते हो, लेकिन खुशी के बजाय थोड़ा सोच में पड़ जाते हो, ये क्या हुआ, कैसे हुआ. तो सोचने वाले को एडजस्ट होने के मजे में कुछ समय लग जाता है. जे विचार करतात, बाबा म्हणतात ऍडजस्ट होण्याची मजा घेण्यामध्ये त्यांना वेळ लागतो. ऍडजस्ट करण्यामध्ये पण मजा आहे. बाबा म्हणतात ते ऍडजस्ट करण्याची मजा घेण्यामध्ये वेळ लागतो जर विचार करत बसले तर. तो अपने को चेक करो कि कैसी भी परिस्थिति हो, चाहे अच्छी हो, चाहे हिलाने वाली हो, लेकिन हर समय हर सर्कमस्टेंस के अंदर अपने को एडजस्ट कर सकते हो. डबल फॉरेनर्स को अकेलापन भी अच्छा लगता है और कंपेनियन भी बहुत अच्छे लगते हैं, लेकिन कंपनी में हो या अकेले हो, दोनों में एडजस्ट होना, ये है ब्राह्मण जीवन. कोणी सोबत आहे, नाहीये, आपल्याला एकटं राहावं लागतंय किंवा कोणासोबत आहे, बाबा म्हणते सगळ्यामध्ये तुम्हाला एडजस्ट करता आलं पाहिजे. ऐसे नहीं संगठन हो और माथा भारी हो जाए. नहीं, मुझे एकांत चाहिए, ये घमासान में नहीं, मुझे अकेला चाहिए. खूप संघटन आहे, परिवार जमलेला आहे आणि मनामध्ये नको, खूप गोंधळ आहे, असं नाही व्हायला पाहिजे. आणि कधी एकटं राहावं लागलं तरी स्थिती बिघडली नाही पाहिजे. मन अकेला अर्थात बाहर मुक्ता से अंतर्मुख में चले जाओ तो अकेलापन है. काही खूप जास्त संघटन आहे, आपल्याला जमत नाहीये, त्यावेळेला बाबा म्हणतात बाहर मुक्ता से अंतर्मुक्ता में चले जाओ. मैं आत्मा हूं, बाबा के साथ में हूं, बाबा मेरे साथ में. तो बाबा म्हणता है ये इस तरीके का अकेलापन अच्छा है की सबके साथ में. किंवा दुसरंही ब्राह्मण परिवारने दुसरं कुठं गेलेलो आपण, खूप गर्दी, खूप गोंधळ आहे, त्यांचं वेगळंच चालतं, तर त्यावेळेला बाबा म्हणताय बाहर मुक्ता से अंतर्मुक्ता में आ जाओ. अपने आप को आत्मा समझो, बाबा के साथ में लेकर आओ, बाबा के साथ में जाकर बैठ जाओ, बाबा के वायब्रेशन सबको दो. हे जे एकटेपण आहे हे चांगलं आहे. बाबा म्हणते आतलं एकटेपण, बाहेर भले सगळ्यांच्या सोबत आहे, पण आतून एकटं राहणं खूप चांगलं आहे. क्योंकि जब हम अंदर से अकेले होते हैं तो बाबा साथ में होता है. कोई कोई कहते हैं ना अकेला कमरा चाहिए, दो भी नहीं चाहिए, अकेला मिले तो भी मौज से सो जाओ. तिथं पण काय म्हणतात की एकट्याचं पाहिजे रूम, 2 जणच पाहिजे, 4 जणच पाहिजे रूम मध्ये, मग चांगलं, मग सगळं व्यवस्थित राहील, गर्दी नको रूम मध्ये. तर बाबा तिथली परिस्थिती सांगता सांगता आपल्याला जीवनाचं तत्वज्ञान सांगतो की तुम्हाला कसं ऍडजस्ट करायचंय. तो बाबा म्हणते अकेला कमरा चाहिए, दो भी नहीं चाहिए, अकेला मिले तो भी मौज से सो, और 10 के बीच में भी सोना हो तो मौज से सो. बाबा म्हणते 10 जरी असले रूम मध्ये तरी तुम्ही, संगम युग आनंद का युग है, बाबा के साथ का युग है, तो आनंद में रहो.
फॉरेनर्स 10 के बीच में सो सकते हैं की मुश्किल है? सो सकते हैं. त्यांना प्रश्न विचारला, 10 जण असले तर चालतील का रूम मध्ये? त्यांचं उत्तर हां जी, हाँ चालेल. तो बाबा म्हणते अच्छा, अभी अगले वर्ष 20-20 को सुलाएंगे. बाबा मजाक पण करत असतात मधून मधून. तर मग 20-20 लोक देऊ तुम्हाला रूम मध्ये. देखो, समय बदलता रहता है और बदलता रहेगा. दुनिया की हालतें नाजुक हो रही है और भी होगी, होनी ही है. बाबा म्हणता ये समय का इशारा कि दुनिया की हालतें बदलती जाने वाली है, दुनिया की हालत नाजुक हो रही है और भी होगी. त्यावेळेला नाजूक व्हायला सुरुवात झाली होती आणि आपण बघतोय दुनियेची हालत कशी झालेली आता. आज ही 28 वर्षापूर्वीची मुरली आहे. अभी सिर्फ एक स्थान पर अलग अलग होती है, आखिर में सब तरफ इकट्ठी होगी. आता त्यावेळेला कुठं कुठं होती परिस्थिती, मग सगळीकडेच होणार आहे आणि इथून पुढे तर सगळीकडे खूप खराब परिस्थिती होणार आहे. तो नाजुक समय तो आना ही है. समय नाजुक हो लेकिन आपकी नेचर नाजुक नहीं हो. त्याच्यामधून बाबा हे शिकवत आहे की परिस्थिती सगळं काही बिघडणार आहे, पण तुम्ही नाजूक नका राहू. तुम्ही नाजुक नका राहू, तुम्ही मजबूत स्थितीमध्ये राहा. कईयों की नेचर बहुत नाजुक होती है ना. कशी असते नाजुक नेचरचे लक्षण काय? थोडासा आवाज हुआ, थोडासा कुछ हुआ तो डिस्टर्ब हो गए. असं नाजुक नहीं राहायचंय. बाबा म्हणते तुम मेरे शक्तिशाली बच्चे हो. छोटी छोटी बातें, बड़ी बड़ी बातें भी तुम्हें डिस्टर्ब नहीं करनी चाहिए. छोटी छोटी बातों में डिस्टर्ब हो जाते हो. इसको कहते हैं नाजुक स्थिति, नाजुक नेचर. तो नाजुक नेचर नहीं हो. परिस्थितियां नाजुक होने वाली है, हमें मजबूत होना है. नाजुक नेचर नहीं हो. जैसा समय वैसा अपने को एडजस्ट कर सको. ये अभ्यास आगे चलकर आपको बहुत काम में आएगा, क्योंकि हालतें सदा एक जैसी नहीं रहनी है. बाबांनी त्याच वेळेला सांगितलं की आगे चल के ये अभ्यास आपको काम में आएगा. जैसा समय वैसे एडजस्टमेंट. परिस्थितियां नाजुक है, हमें मजबूत रहना है. बाबा पुढे चालून तुम्हाला खूप कामात येणार आहे. ये अभ्यास आगे चलकर आपको बहुत काम में आएगा, क्योंकि हालतें सदा एक जैसी नहीं रहनी है. और फाइनल पेपर आपका नाजुक समय पर होना है, आराम के समय पर नहीं होना है. पेपरला पेपर केव्हा म्हणायचं? जेव्हा काही परिस्थिती आहे, जेव्हा काही पेपर केव्हा असतो? जेव्हा ती परिस्थितीच खराब आहे. बिघडलेली परिस्थिती म्हणजेच पेपर आहे. तर त्यावेळेला बाबा म्हणतात तुम्हाला काहीच नाही, तर त्यावेळेला पेपर कसा? परिस्थितीच नाहीये काही. तो आराम के समय में पेपर नहीं होना है, नाजुक समय में ही पेपर होना है. नाजुक समय में हमारा पेपर होना है, इसलिए हमें अभी से तैयारी करनी है उसकी. बस नाजुक समय पर होना है. तो जितना अभी से अपने को एडजस्ट करने की शक्ति होगी, तो नाजुक समय पर पास विथ ऑनर हो सकेंगे. पेपर बहुत टाइम का नहीं है, पेपर तो बहुत थोड़े समय का है, लेकिन चारों ओर की नाजुक परिस्थितियां, उनके बीच में पेपर देना है. इसलिए अपने को नेचर में भी शक्तिशाली बनाओ. माझा खूप वेळाचा पेपर नाही, थोड्या वेळाचा पेपर असेल, पण नाजूक परिस्थिती असतील, संकट खूप असतील, आणि त्यावेळेला तुम्हाला पेपर देण्यासाठी काय करायचंय? नेचर में शक्तिशाली बनाओ अपने आप को. स्वतःला शक्तिशाली स्थितीमध्ये ठेवा. हलचलमध्ये नहीं यायचंय. बाबा बेटा है, बाबा साथ में है, सभी शक्ति हमारी जागृत है. कोई भी पेपर आ जाए फिर काय फरक पडायचा है? हुशार विद्यार्थी घाबरतो थोडीच परीक्षा द्यायला. तो इस तरीके से हमें अपनी तैयारी करनी है. ही तैयार करतोय बाबा आपल्याला. तो क्या करे, मेरी नेचर ये है, मेरी आदत ये ऐसी है, ये नहीं. इसको नाजुक नेचर कहा जाता है. काय करू, माझा स्वभावच असा है. बाबा म्हणता ऐसे नहीं, तुम्हारा स्वभाव अब अलग होना चाहिए. ब्राह्मण स्वभाव, वो पहले जीवन का स्वभाव अलग. अभी ब्राह्मण बन गए, अभी बाबा के पास जन्म लिया, बाबा की गोदी में है, तो अभी मेरा नेचर, मेरी स्वभाव नहीं, सब बाबा का जैसा है वैसा मेरा होना चाहिए. देखो, बाप दादा ने स्थापना के आदि में सब अनुभव करा लिया. जब आदि हुई तो राजकुमार और राजकुमारियों से भी ज्यादा पालना, साधन सब अनुभव कराया, और आगे चलकर बेगरी लाइफ का भी पूरा अनुभव कराया. तो जिन्होंने दोनों अनुभव किया उनकी आदत बन गई. तो आप लोगों के आगे तो ऐसा समय आया नहीं है, लेकिन आना है. बाबा म्हणतात त्यांनी जे पहिले होते, त्यांनी पहिले राजकुमारी सारखं जीवन जगले, नंतर यज्ञामध्ये पैसे राहिले नाही, तर बेगरी लाईफ म्हणजे जसं काहीच नाहीये, शिल्लकच नाही, अशी स्थिती, गरिबी काढली. त्यांनी दोन्ही प्रकारचे अनुभव घेतले. बाबा म्हणतात तुम्हाला हे अनुभव नाहीये, पण काही ना काही प्रकारचा अनुभव तर यायचा आहे. पण त्यावेळेला स्वतःला जर नाजूक ठेवू आपण तर फेल होऊन जाऊ. म्हणून परिस्थिती कशी येऊ द्या, आपल्याला मजबूत राहायचंय, स्वतःला शक्तिशाली बनवत राहायचंय, बाबांशी कनेक्शन वाढवत चालायचंय.
तो जहां भी रहते हो सभी हिलने हैं, सब आधार टूटणे हैं. बाबा म्हणताय जिथं कुठे कोणा कशावर अवलंबून आहे तुम्ही, कुठल्या भक्ती मार्गाच्या कुठल्याही गोष्टी आहे, सब आधार टूटणे है. ज्याला तुम्ही आधार मानत होते सगळं काही तुटणार आहे. फिर एक ही आधार रहेगा बाबा. और इसलिए उसके अभी से प्रॅक्टिस करनी है. त्यावेळेला थोडी मग आपण इकडे तिकडे आहे बुद्धी आणि मग शेवटी म्हणू को परिस्थिती आल्यावर बाबाच राहील बुद्धीमध्ये, तसं नाही होत. अभी से उसकी प्रैक्टिस करनी. एक बाबा ही सब कुछ है, एक बाबा के साथ मेरा कनेक्शन. तो ऐसे टाइम पर क्या चाहिए, एक ही बाप का आधार. आप लोग तो बहुत बहुत लकी हो जो आने का समय आपका सहज साधनों का है. सहज साधनों के साथ साथ आपका ब्राह्मण जन्म है. बाबा म्हणते तुम्हाला तर काहीच त्रास नाही काढावा लागला. यांनी खूप काढलेले आहे जे पहिले होते. आता तुमच्यासाठी किती साधन आहे, सगळे आरामाचे साधन आहे. ये तुम्हारा ब्राह्मण जन्म सहज साधनों के साथ साथ है. खूप चांगल्या सुविधामध्ये आपला जन्म झालेला आहे. आपण जे या ज्ञान मार्गामध्ये आलो. लेकिन साधन और साधना, साधनों को देखते साधना को नहीं भूल जाना, क्योंकि आखिर में साधना ही काम में आनी है. बाबा के साथ योग, साधन हो न हो ये हमें कंटिन्यू रखना है. वो साधना ही काम में आनी है. बाबा म्हणतात साधना ही काम में आनी है. साधन नहीं रहने वाले. भले आपण आधार घेतो त्यांचा, ते आहे तर वापरतो, पण त्याच्यावरती अवलंबून नहीं राहायचे. एक बाबा ही मेरा आधार होना चाहिए. समझा? अच्छा. चारों ओर के अमूल्य विशेष रत्नों को सदा हर दिन उत्साह से उत्सव मनाने वाली श्रेष्ठ आत्माओं को, सदा स्वस्थिति और सेवा के उन्नति में बैलेंस रखने वाली ब्लेसिंग के अधिकारी आत्माओं को, सदा परिस्थिति को सहज पार करने वाली ऐसे अचल अडोल महावीर आत्माओं को बाप दादा का याद, प्यार और नमस्ते. हम रूहानी बच्चों का रूहानी बाप दादा को याद, प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते. वहां बाबा वहां, शुक्रिया बाबा शुक्रिया. वरदान. संपूर्णता द्वारा संपन्नता की प्रारब्ध का अनुभव करने वाले सर्व झमेलों से मुक्त भव. संगम युग पर सागर गंगा से अलग नहीं, गंगा सागर से अलग नहीं. इसी समय नदी और सागर के समाने का मेला होता है. जो इस मेले में रहते हैं वह सर्व झमेलों से मुक्त हो जाते हैं. बाबा म्हणते नदी और सागर के सागर में समाने का भी मेला है. हमें बाबा के साथ में रहना है. परिस्थिती कुठे येईल, परिस्थिती समुद्रावर नाही येत, नद्यांवरती परिस्थिती येत असते. तो हमें बाबा में समा कर रहना है, तो परिस्थितियां कुछ भी नहीं रहेगी. तो बाबा म्हणते जो इस मेले में रहते वह झमेलों से मुक्त हो जाते. कोणताच झमेला त्यांच्या सोबत नाही येणार, त्यांच्या समोर नहीं येणार. बाबा के साथ में रहना है, बाबा के प्यार में समा जाना है. तो परिस्थिति आएगी, बाबा साथ में रहेगा, हम निपट लेंगे. हम स्थिर रहेंगे, एकदम शांत रहेंगे. तो शांत रहना, स्थिर रहना म्हणजे झमेला नहीं है. लेकिन इस मेले का अनुभव वही कर सकते जो समान बनते. समान बनना अर्थात समा जाना. तर आपल्याला त्याच्यासाठी बाबांच्या प्रेमामध्ये मग्न होण्यासाठी बाबांसारखी स्थिती बनवायची, बाबांसारखं बनायचं. ती स्थिती आली पाहिजे, ती स्थिरता आली पाहिजे. जो सदा स्नेह में समाये हुए हैं वह संपूर्णता और संपन्नता की प्रारब्ध का अनुभव करते हैं. उन्हें कोई भी अल्पकाल के प्रारब्ध की इच्छा नहीं रहती. जे बाबांच्या प्रेमामध्ये मग्न आहे त्यांना असं वाटतं की सब कुछ मिल गया, संपन्न हो गए हम, सगळी प्राप्ती झाली, संपूर्ण बनायचं आता बस. उसी स्थिति में वो रहते हैं. तो उन्हें कोई भी अल्पकाल के प्रारब्ध की इच्छा नहीं रहती. मग मला इथं हे पाहिजे, इथं हे झालं पाहिजे, इथं हे माझं झालं पाहिजे, हे मला करायचंय, ते करायचंय, यहाँ के प्रारब्ध की इच्छा नहीं रहती, क्योंकि सब कुछ छोड़कर चला जाना है. और अभी बहुत कम समय बचा है. ज्यादा से ज्यादा 7 साल है सबके पास. इसलिए यहाँ के प्रारब्ध की इच्छा नहीं, हमें वहां के लिए प्रारब्ध जमा करनी है और उसके लिए बाबा के प्यार में समा कर रहना है. स्लोगन. सदा एक बाप के श्रेष्ठ संग में रहो तो होलिएस्ट और हाईएस्ट बन जाएंगे. एका बाबाच्या जर संगतीमध्ये राहिलो आपण मन बुद्धीनी, तर आपण पवित्र, श्रेष्ठ पवित्र बनू, एकदम पवित्र मध्ये पवित्र बनू आणि सर्वोच्च बनू, महान आत्मा बनू दुनियामध्ये. अच्छा. ओम शांति. कम बोलो, धीरे बोलो, मीठा